कोणतं बघा नुसती कोणतं KFC. ओके मंडळी, चिकन मागवलेलं आहे. जेवढा ट्रीटमेंटला खर्च जात नाही तेवढा आमचा खायला खर्च जातो रोज चालूच. बाहेरचा घेतो आम्ही खाऊन. घेऊ मिनी राईस मागवले. तर झोपाची काय सोय आहे ती पण दाखवतो तुम्हाला. आज लय डेंजर झोपच नाही लागत. आज तरी कमी आहे, डिस्चार्ज भेटले म्हणून. हे बघा आता हे सॅम्पल घेऊन चाललो आहे. हां, काल रात्री हिला चॉकलेट आणले आणि मी बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये बघलाच असतील. आणि आमच्या आईला बघून घ्या आणि शुभेच्छा पण द्या. हिला ना जाम बाहेरचा खायला लागतं. खा ना तू, तुझं काम कर ना. तिला थोडंसं टाक, तू खा. मिल वाटके खा. आवडी कसली काय झाली? बर्थडे म्हणून काय नुसती दुरकुसच घेतली काही. चला, हॅपी बर्थडे टू यू. बाबा 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 बरी असलीच पाहिजे. चला, नमस्कार. आम्ही आलेलो आहे आता सुसाट एक्सप्रेस म्हणजे सुसाट एक्सप्रेस डायरेक्ट तिकीट काढले पण लोकलचं काढले. तर आमची ट्रेन सुटली होती. एका माणसाने सांगितला इथ्यात बसा, मी सुसाट डायरेक्ट मला CST ने आम्ही वाचतो. पण इकडं घाबरतं एवढी मजा एवढी हवायचं काय सांगू तुम्हाला. पंखा कुठला पाहिजे आम्हाला सुसाट डायरेक्ट हातात घ्या टाकली. पण आमचा बिल लग्न करतं CCTV पकडला. तुझं 500 माझं 500 1000 रुपयाला पाणी. कारण की आमचा लोकलचा तिकीट आहे. चला आता डायरेक्ट सुसाट डायरेक्ट मोबाईल पण आवरा. सुसाट पकडले मी नाही म्हणजे एकदम मजबूत. स्टेशन थांबतच नाही. हा इवाना पण आवरा वास येतं इथं काय सांगू तुम्हाला. डस्टबिनच्या इथं आम्ही उभा आहोत. डस्टबिनच्या इथं नाही, समोर बाथरूम आहे, स्वच्छ आहे पण तिथे स्वच्छताच नाही. डेंजरस काय रे देवा. आई ॲडमिट आहे. 7 दिवस झाले आई ॲडमिट. आम्ही दवाखान्यात व्हेरी डेंजरस राहायला. चालून पायांचा खोबरा झाले. रात्री घरी गेलो. आज सकाळी लगेच 9 वाजता ट्रेनमध्ये बसायला भेटली. मजा येतं. वाराणसी नाही ट्रेन चालली. CST. तू कुठे वाराणसीला चालले? सगळी ट्रेन खाली झाली. आम्हाला ट्रेनमध्ये बसायला भेटले म्हणजे एवढा दिवस झालं उभाच राहून ये जा त्या हॉस्पिटलमध्ये धावपळ. हॉस्पिटलमध्ये कॅमेरा अलाउड नाही. हॉस्पिटल मस्त आहे. नायर हॉस्पिटलला आहे. गेलं 7 दिवस झालं. चालून बाहेरचं प्रोग्राम झोप पण नाही भेटत. काय सांगू तुम्हाला. हे जी झालं आहे अजून जांब आहे तिथं. हा ना, 6-7 दिवस झालं. व्हेरी डेंजर आहे. तिथं झोपायला बोलला ना तिथं काहीच नाही. आज यांची मम्मीला ठेवली होती. यांची मम्मी आज स्टे केला तिथं आणि आम्ही घरी. आणि एक दिवस मी राहतो, एक दिवस ती राहतं. आणि आमची सुट्टी लागली. कोणतं बघा नुसती कोणतं KFC. ओके मंडळी, चिकन मागवलेलं आहे. इकडे स्टीम राईस चिकन मागवलेलं आहे ना. 1 प्लेट चिकन थाली आणली ती. 1 प्लेट म्हणजे चिकन थाली आणली ती ना. KFC जेवढा ट्रीटमेंटला खर्च जात नाही तेवढा आमचा खायला खर्च जातो रोज चालूच बाहेरचा. ओके चला आता. तुम्ही चिकन आणला होता. हो बस बर्गर खाऊन आले प्लॅटफॉर्मवर. ते पण काही चांगला नव्हता. चला मंडळी आता घेतो आम्ही खाऊन. घेऊ मिनी राईस मागवले आणि मला याचा चमचा कुठे आहे. मला नाही ना पण इथं चमचा. ज्याला चमचा दिला नाही यावेळी खायचं काम करता. इथं बसायला सुद्धा जागा नाही. आमचा वाट तिकडं मागं आहे. तिकडं बघा अख्खा भरलं आहे. इकडं पण अख्खा भरलं आहे. आम्ही जेवत आहोत तर चला. बसायलाच जागा नाही.
आईचा बोन मॅरो केले आताच, कमाट मोरले आणि आता फ्रुटी प्यायला घेतले. आणि 7 दिवसानंतर आईने गाऊन घातले. सांगून वैतागल्या नर्स. ओके मंडळी, तर आता बसलेलं इथं खाली येऊन कंटाळा आला मला तिथं वार्डमध्ये माझी सोनू माझी वाईफ पण गेलेली घरी, तिला पाठवली. आता बसल्या इथं, आता रातभर जरा इथं टाईमपास करता, मॅच बीच बघता, वरती जाऊन झोपायची काय सोय आहे ती पण दाखवत होतो मला. लय डेंजर झोपच नाही लागत. सगळं आता सामसूम झालेलं आहे इकडं, सामसूम झालेलं आहे. आणि मी बसले आहे ते खालती येऊन वरती बसायला एवढा कंटाळा येतं ना, अख्खी लोक डायरेक्ट बिछाना घेऊन घरदार घेऊन झोपायलाच येतं इथं, आपल्याला बिलकुल पटत नाही. म्हणून इथं जरा खालती बसल्या, वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतात, व्हिडिओला कंटिन्यू करा. ओके मंडळी, इथं एवढा सगळं माल मटेरियल घेतलेलं आहे, कारण की सकाळी उठल्या जायचं तिकडे पलाचं आहे रिपोर्ट घेऊन 9 वाजता. इकडे काय अंग धुवायची सोय नाही, बरंच सगळं जरा माउथ वॉशनर घेता, फेस वॉश सगळा तोंडबिन धावाला घेता आणि पलताव, वास नाही आला पाहिजे अंगाला. त्या दिवशी पण अर्जंटमध्ये असंच ब्लिंकिटवाल्या टी-शर्ट मागवला होता, भेंडी 200 रुपयाचा टी-शर्टचं 599 का कितीतरी घेतलं होतं. जाऊन दे आता काय करणार. हे मंडळी इथं आवरा सगळा माल मटेरियल घेतलेलं आहे. आता या खायला खाऊ पण घेतलेलं आहे. लास्टचा माल मटेरियल म्हणजे फेअर अँड लवली राहिले. फेअर अँड लवली ना पावडर तर आहे घरी पाऊसमध्ये. माल मटेरियल सगळं घेतलेलं होतं, पण हिने पर्स नेली घरी, हिला पाठवली घरी. मी थांबल्या, त्याच्यानं काही गावला नाही, सॉरी त्याच्यानं सगळ्या हिने घेऊन गेली, म्हणजे आम्हाला परत घ्यायला लागला. आता फेअर अँड लवली राहिले, काकाला मी सांगले गवस्तन तर बघू आता झेव नको आलेलं इथं आता वाडमध्ये. आणि डबा आणि भात आणि मस्तपैकी मॅटीन आता मी मागवली झोपाला ऑनलाईन. आणि डबा खायला घेतले, कारण की नाही खाला तर आमची आई आजारी असली तरी तिला काहीच नाही, उपट्या घालील माझ्या, शिवाय ऐकायला लागतील. आणि मग ते ऐकून माझ्या कानांच्या रागात निघेल दबा. तर मग आता खातावं मी दुपारीच ठेवले, मी बोललो खाईन, माझ्या वाटेला ठेव. चिकन मागवला होता थाली, दुपारी खाल्ला नाही तर मी ठेवले तो. दुपारी KFCचा राईस खाल्ला आणि निघत जाऊन बर्गर खाऊन आल्या खाली, तुम्ही तर बघलंच असेल. आता लफडा होईल जर खाला नाही तर, म्हणून मी खाता होता. आता आणि मुखात झोपतो, वाढ पण एकदम शांत, कोणाला जाऊन देत नाही, इकडे तर झोपूनच देत नाही. मागे बाहेरच्या एरियात सगळं भैया झोपलं, डायरेक्ट घरच बनवली. काल ना परवा तर मला झोपायला जागाच नव्हती, मला एवढी लाज वाटत होती झोपायला. कुठल्या कोपऱ्यात झोपलो होतो मी, एवढी लाज वाटत होती का एखाद्याने कोणी असा फोटो काढला ना माझा, टाकला प्रणय पाटील ब्लॉग्स डबले असं झोपले, मला एवढी लाज वाटत होती काय सांगू तुम्हाला. म्हणून मला झोपायला लाज वाटतं. मी लय लेट झोपता, 2, 2:30, 3 लगेच उठता 6-7ला. जाऊन दे आता, या खाता मुखात झोपणार नाही, गेमिंग खेळत बसेल. बाहेरचा जरा नजारा तुम्हाला दाखवता आलगच, इथं कॅमेरा अलाउड नाही. व्हेरी डेंजरस पब्लिक. आज तरी कमी आहे, डिस्चार्ज भेटले म्हणून. मॅट टाकून झोपल्या आज. काल आणि परवा तर मला झोपायला जागा पण नव्हती, सगळा भरला होता, सगळा स्टेडियम फुल होता. आज डिस्चार्ज भेटला आणि काल डिस्चार्ज भेटलं म्हणून, नाही तर आज पण नसतं जागा भेटली झोपायला. व्हेरी डेंजरस. ये झोपायची माझी जागा तिकडे सगळं पसरल्या. मला झोपायला थोडीशी जागा होती, पण त्या भैयांमध्ये मी नाही झोपू शकत. व्हेरी डेंजर, वेगळीच फील यायची. नाही तर प्रणय पाटील डबल एट असा तुम्हीच माझा व्हायरल करता, तर काय जाऊन दे, होऊन जाऊन दे. झोपायला कंट्रोल नाही होत, झोप यायला लागली मला, 2 वाजायला लागले. बस झालं आता झोपता. गुड नाईट, टेक केअर, बाय, लव यू. हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कपडा काय करू, असून दे आता. काय टी-शर्ट आणले पण टाईमच नव्हता. सकाळी उठल्या
तोंड दात बीत घसले, तोंड ढवले, फ्रेश झाल्या, तिथपासून इकडेच फिरत आहोत. आता नायरमधल्या आईचं बोन मॅरोचा टेस्ट तो जर तुम्हाला दाखवला असता तर लय डेंजर. लास्टच्या म्हणजे जेव्हा ॲडमिट होती तेव्हा बघले असेल तुम्ही सुई आपल्या दाबण्यासारखी नुसती परांडी. पण इकडं काही एवढा दुखला नाही, इकडं चांगलं आहे, समजलाच नाही बोलतो जास्त काय. जेव्हा हळूच बोलतं कापला ना तेव्हा दुखला. ठीक आहे. आता तो सॅम्पल घेऊन केमला आलतो, केमला दिला आणि परत अर्धा सॅम्पल ठेवला तिथंच. लोकांचा असंच एक सॅम्पल सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण हे लोक अशी सांगत नाही. पण तू जा अर्धा सॅम्पल घेऊन जा आणि परत दुसरा अर्धा सॅम्पल घ्यायला जा, 2 राऊंड मारच. आता नाही तू के आता अर्धा तासाच्या आतमध्ये बोलवले, आता कसा व्हायचा. व्हेरी डेंजरस. 5G बिडी घेऊन फिरायला लागतं. आता केमला जाऊन आता परत नायरला जाऊन सॅम्पल घ्यायचा आहे, तिथल्या परत पावत्या घ्यायच्या, परत इकडे यायचं आहे. 13 मजलं चढून निघत आता फुपांडा लागला होता. काय सांगू तुम्हाला. लिफ्ट 2च, 5-6 लिफ्टमधल्या 2च लिफ्ट चालून त्याच्यानं पण दुनियाभरची लाईन. आपल्या रशियनला तरी कमी लाईन असतं. दाखवलं तुम्हाला आल्यावर. आता तेवढा गर्दीनं इथं मोबाईल यूज करायला पण अलाउड नाही, म्हणून मी ब्लॉग घेत नाही. आणि आज ब्लॉग चालू केलेला आहे कारण की आमच्या आईचा हॅपी बर्थडे वाढदिवस. तर चला आता बघूया, सेलिब्रेट करता आला तर करूया, वार्डमध्ये नाही तर नाही. आणि मंडळी चला वाढदिवस सेलिब्रेट करायला जमला तर नक्कीच करू आणि दाखवू तुम्हाला. माझी सोनू माझी बायको पण आज घरीच आहे, तिला बोललो आराम कर. ती निघली होती, तिची तब्येत जाम खराब होती. मग भावासला तिने बोलवला ना, दवाखान्यात गेली तरी ती येत होती. मी तिला बोललो नको आराम कर, ती पण झोपत नाही, किती दिवस झाला एकटीच. असो तर चला दोघंच धावता. आणि आईच्या पोरीला पण कवा आठवण नाही, फक्त बोलबच्चन करायची आठवण येतं. लय मोठा विषय. चला हे बघा आता हे सॅम्पल घेऊन चाललो आहे. 5, 4 आणि 2 म्हणजे 6 सॅम्पल एकदाच काढलेलं होतं, नुसतंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. काय त्याचं काम नाही, त्यांना माहिती आहे ना परत यावं लागेल, तरी पण नाही. परत येऊन घेतला आता आणि चालतो. जरा आता केक पीक घेतली आणि खायला उपाशी पोटी. ते खाला नाही पिला नाही, खाता जरासा म्हणजे खाता म्हणजे आता खात जाता. किती बोलली माझी लफडा हो जायगा. ठीक आहे चालेल. चला काही जाऊन भेटू डायरेक्ट केम. मंडळी तर पोचले आता परत नायरमध्ये. केमला जाऊन काय शूटिंग वगैरे घेतली नाही, थोडा टाईम पण नव्हता. असं झालं निघता कधी बेकार भूक लागली होती, लई लेट झालं आहे. आता वाजले 3:30. इकडे बर्गर मागवले, 2 सॉस फोडून ठेवल्यान, हात मागल्यावर फुटत नाही. चला आता मुकाच खाऊन घेतो. काय नाही, परत भूक लागल्यावर परत मागवायला लागेल. एवढं पोट भरायचं नाही मला, जाम भूक लागली. वाट बघून बघून माझ्या डोळ्यांचा खोबरा झाला, डोळ्या झिजले माझे. हां अरे कसली ट्रेन लेट, एवढा वेळ लागतो कसं म्हणू. आता बरं वाटतंय का, फिलिंग गुड. नसेल तर मग आपण बाजूलाच एक खाट घेऊ. काय म्हणून आता लगेच IV चढू. बोल घे पाणी पी, तुझ्यासाठी मी पाणी बॉटल भरून ठेवले. जाम रास प्रेम आहे माझा तुझ्यावर, मग काय करणार. चालून चालून तुझी पाय सोडले का दोन्ही. वा नाईस. एवढं चालायला लागतं ना इथं. आयुष्यात कधी एवढा कार्डिओ नसेल झाला तेवढा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतं. चला आता आलेली आहे, आता हिची ड्युटी चालू, माझी ड्युटी एंड. मी चाललो आता घरी. हां काल रात्री हिला चॉकलेट आणले आणि मी बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये बघलाच असतील. आणि आमच्या आईला बघून घ्या आणि शुभेच्छा पण द्या. आईला झाले मी घरी कवा जाता, पण रगात बनवी नाही तू. अंगान मशीन खराब झाली तुझी, तिला सर्विस करायला आणले इथं. नाही आता मी बड्डे गिफ्ट दिलेलं आईला मस्त आहे की. अरे काली नाही ते खायचं आहे काहीतरी. झाडूच्या कांड्या. अरे झाडूच्या कांड्या नाही, आणि आम्ही त्याला लावले चॉकलेट. खा ना, अरे खा ना बैल. अरे मी खाते ना. मी आई झाडूच्या कांड्या आणि त्याला लावले चॉकलेट. हो आजच नाही ठेवलं झाडूच्या कांड्या, चांगलं लागतं.
तोंडाकडं बघून तर नाही वाटत. लागते का? यम्मी मग खा चल सगळ्या. यम्मी इन माय टमी. बरा का नाही हलकाटासारख्या वागतात दोघी पण त्या हॉस्पिटलमध्ये. झाडूची काढणी. पण झाला एकच बस ना. यू वॉन्ट वन इनफ. इंग्लिश भारी बोलतो. ओके चला मंडळी आम्ही आलेलो आहे आता बाहेर नारळ पाणी पियाला फ्रेश व्हायला. 6 वाजले. वॉर्डची साफसफाई चालू आहे. असा पहिला गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे का तिथं रोजचे रोज 2 टाईम साफसफाई होतो. बघू आता नारळ पाणी पिता जरा नाश्ता बिष्टा करता आणि सीधा पिझ्झा खायला जाता. नारळ पाणी पिऊन पिझ्झा खाशील का? खपल तुला? मला नाही वाटत. भूक लागले ठीक आहे चाल एन्जॉय कर पिझ्झा नारळ पाणी अँड मी. ओके मंडळी तर आता मस्तपैकी आमचा आलेला आहे पिझ्झा. मांजर येऊ दे ना मग. तिला ना जाम बाहेरचा खायला लागतं. खा ना तू तुझं काम कर ना. तिला थोडंसं टाक तू खा. मिल वाटके खा. नॉट टेन्शन नॉट घे. चला आता मस्तपैकी ते खाली ठेव आणि खा. आता गप्पा कोणता जाता बरं. तू आमची वाट बघतो पण तुला काहीच भेटणार नाही. तिला ना अंडा लागला. मी सकाळी आज येऊन बसलो ती माझ्याजवळ बसलेली. तिला नॉनव्हेज नाही बरं व्हेज पिझ्झा आहे का? आज उपास आहे. साधा होता जाता 7 वाजेपर्यंत काहीच नाही नुसती साफसफाई. बर्थडे सेलिब्रेशन करायचं वाटतं. जो एक केक कापून झाले आमचा बर्थडे सेलिब्रेशन. ओके मंडळी तर पांडू सांगून द्या आज मी ब्लॉग तास चालू केलेलं आहे ते ठेवून द्या. माझं प्रमोशनचे प्रोडक्ट आहेत त्याचं प्रमोशन पण नाही केलं. फुकटच्या फुकट वापरतो आपण. दाखव जरा पाऊच पण कसा आहे क्युअर स्किनचा. इथं तरी थोडंसं प्रमोशन होते त्यांचं. पण प्रोडक्ट कसं आहे त्यांना सांगितलं. प्रोडक्ट चांगला आहे का नाही? जास्ती नाही ना? असू दे चल चालेल. आज मी ब्लॉग का चालू केले सांग मग. तुम्ही मला आठवण दिली बड्डे म्हणून मी टॅक्सीमध्ये ब्लॉग चालू केला. आणि बड्डे गर्ल इज बड्डे गर्ल सिटिंग लाईक अशी. आणि मी माझा थोबाड नाही दाखवू शकत. कारण की मागे सगळे वाढले. तसं नाही मी तर पहिले दाखवले. इथं वाढ आहे ना लेडीज वाढ आहे दाखवू नाही शकत. गाईज समजून घ्या. लव यू गाईज. तू नाव नाही टाकला तुम्ही? नाव नाही टाकून देत ऑनलाईनवर. ओके केक तर मागवले पण सेलिब्रेशन करून देते. आज पण वाटतं थोडंसं. ओके चला आता केक खायला या. हॅपी बर्थडे टू यू. आई इज नॉट इन मूड टू कटिंग केक. जोरान चिकलू का मी हॅपी बर्थडे. हां डिझर्ट तुमच्यासाठीच मागवले. लवकर पावभाजी खा. बोलवायची गरज काय सगळे आले. थांब ना जरा. अरे थांब ना आवडी कसली काय झाली. बर्थडे म्हणून काय नुसती दुरकुसच घेतली काही. चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर निर्मला पाटील. हॅपी बर्थडे टू. लवकर आजार बरा होऊन दे. डोक्याचा ताप निघून जाऊन दे. इकडं सेलिब्रेशन चालू आहे मस्त आहे की नायर हॉस्पिटलमध्ये. आणि मोबाईल आणि इकडे शूटिंग वगैरे करायला अलाउड नाही तरी पण मी करून घेतो पटापट. दन सस्पेंड खायचा नाही पण आता खावं का. डायबिटीज नाही आहे.
बर्थडे. तुम्हाला राग बी आला का मी बोलल्याचा? फोटो काढता. झाला व्हिडिओ निघते, फोटो नाही. चला झाला सेलिब्रेशन. वाटला केक वाटला का तुम्ही? चला आय लव्ह यू गाईज. चला आता इथं काही जास्त बोलवायचं देत नाही लेडीजवाले ना, मारतील मला मोबाईलवर घेतील.